आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, महायुतीत वादाची ठिणगी, आमच्याकडे इतर पर्याय खुले, भाजपला अजित पवार गटाने जाहीर सुनावले। दरम्यान मिशन 45 असलेल्या भाजपला फक्त 17 जागा लोकसभा निवडणुकीत मिळाल्या। त्यातच भाजपचे नेते सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार गटाला आपल्या बोकंडी बसवल्यामुळे मतदारांचा कौल वळाला, यांना सत्तेतून बाहेर काढा अशा शब्दात त्यांनी वाद प्रचंड वाढवला। अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असे सुदर्शन चौधरी बोलायची हिम्मत कसे करू शकता, यांचा बोलावता धनी नेमकी कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील जशास तसे प्रत्युत्तर भाजपला दिले। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मोठा धक्का मानला जातोय। अजित पवार गटाने तर जाहीर भाजपला बोलून दाखविले की आमच्याकडे इतर पर्याय खुले आहे। त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकी दडलंय काय, त्यांच्या या वाक्याने राज्याच्या राजकारणात मात्र संभ्रम निर्माण झाला हे बाकी चित्र स्पष्ट झाले। मित्रांनो, राज्यात महाविकास आघाडीची कमी झालेली ताकद वाढली, त्यातच अजित पवारांनी आम्हाला इतरही पर्याय असे बोलून राजकीय भूकंपाचा संभ्रम निर्माण केला। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपला रामराम ठोकून मित्रपक्ष परत माघारी येणार का नाही, कमेंट करून नक्की सांगा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।